मदतचा निर्णय केला. याच्या व्यतिरिक्त जवळपास 45 लाख आपले शेतकरी जे आहेत यांचा विमा आपण उतरवलेला आहे. विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांना याच्या व्यतिरिक्त आता त्याचं कॅल्क्युलेशन चाललेलं आहे, पण याच्या व्यतिरिक्त अगदी कन्झर्वेटिव्ह साईडला जरी आपण पकडलं तरी ज्यांचं पूर्ण नुकसान झालेलं आहे अशा शेतकऱ्यांना रुपये हेक्टरी विम्याचे पैसे मिळतील. नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण अतिशय महत्त्वाच्या अपडेट बद्दल बोलणार आहोत. अशी अपडेट ज्याची तुम्ही बऱ्याच दिवसांपासून वाट बघत होते. तुमच्यासमोर सगळ्यात मोठा प्रश्न होता, तुमच्या खात्यात पैसे आलेत का? सरकारकडून एक मोठा आदेश आला आहे जो आधी कधीच दिसला नाही. हा आदेश लागू होताच काही शेतकऱ्यांच्या खात्यात अचानक मोठी रक्कम जमा झाली. पण ही मदत नेमकी कोणाला भेटणार, कुठल्या जिल्ह्यात येणार आणि कोणत्या पिकासाठी येणार, तुमचं नाव अधिकृत यादीमध्ये आहे का, हे सगळं ठरवणार आहे की तुम्हाला हप्ता मिळेल का नाही. हेक्टरी 22,500 रुपये जमा होत आहेत का, की काही तांत्रिक कारणांमुळे तुमची फाईल अजून अडकून पडलेली आहे. संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. सरकारने आज शेवटी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला. पीक विमा भरपाईची रक्कम अखेर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. पुढच्या 2 तासात हेक्टरी 22,500 रुपये थेट खात्यात जाणार आहेत. पण ही रक्कम त्याच शेतकऱ्यांना भेटणार ज्यांचं नाव अधिकृत यादीमध्ये आहे. मुख्यमंत्री स्वतः म्हणाले की आजपासून पहिला टप्पा सुरू होत आहे. राज्यभरातील लाखो शेतकरी यादीत आहेत, पण पैसे फक्त त्यांनाच भेटतील ज्यांची माहिती शासनाच्या नोंदीमध्ये अचूक आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा तुमचं नाव यादीत आहे का हे नक्की तपासा. गेल्या काही महिन्यात हवामानाच्या अचानक बदलामुळे अतिवृष्टी, गारपीट आणि ढगफुटीमुळे अनेक ठिकाणी पिकांचं मोठं नुकसान झालं. शेतकऱ्यांना कर्जफेड, घर खर्च आणि नवीन हंगामाची तयारी करताना मोठा ताण सहन करावा लागला. पण आता सरकारकडून भेटणारी मदत, भेटणारी भरपाई शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरणार आहे. ही रक्कम त्यांच्या अडचणी कमी करेल आणि पुढच्या कामासाठी त्यांना नक्कीच ताकद देईल. अनेक शेतकऱ्यांना अशी चिंता होती, आपला पीक विमा अजून का आला नाही. काहींना आधीच रक्कम मिळाली आहे, पण ज्यांच्याकडे अजून पोहोचले नाही त्यांच्यासाठी आता सरकारने मोठा दिलासा दिला. बराच काळ निधी थांबल्यामुळे शेतकऱ्यांना कर्जफेड, नवीन हंगामाची तयारी आणि रोजच्या खर्चाची चिंता सहन करावी लागत होती. ही परिस्थिती गंभीर आहे हे लक्षात घेऊन शासनाने तातडीने पाऊल उचललं आणि मदत प्रक्रिया पुन्हा सुरळीत सुरू केली. आजपासून प्रत्यक्ष व्यवहार सुरू झाले असून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये निधी जमा होऊ लागला आहे. ज्यांचे पंचनामे पूर्ण आहेत आणि ज्यांची माहिती शासनाच्या नोंदीमध्ये व्यवस्थित नोंदवलेली आहे त्यांनाच पहिल्या टप्प्यात प्राधान्य दिलं जात आहे. दिवसभरात मोठ्या प्रमाणात व्यवहार पूर्ण होत आहेत आणि सरकारने स्पष्ट आदेश दिलेले आहेत की कोणत्याही परिस्थितीत 2 तासांच्या आत रक्कम खात्यात जमा व्हायलाच पाहिजे. अलीकडे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पिकांच्या नुकसानीवर आणि शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या भरपाईवर सविस्तर चर्चा करण्यात आली आणि त्यानंतरच ही प्रक्रिया वेगाने सुरू करण्यात आली. गेल्या काही महिन्यांपासून हवामान पूर्णपणे अनियमित झालं होतं. कधी अचानक मुसळधार पाऊस, कधी विचित्र पावसाचा पॅटर्न, तर कधी गारपीट आणि ढगफुटी. या सगळ्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पिकं मोठ्या प्रमाणात नष्ट झाली. यामुळे हजारो नव्हे तर लाखो शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले. ही परिस्थिती किती गंभीर आहे हे लक्षात घेऊन सरकारने संपूर्ण नुकसानाचा आढावा घेत शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी एक मोठं विशेष पॅकेज जाहीर केलं. याला आता अधिकृत मंजुरी सुद्धा मंत्रिमंडळाने दिलेली आहे. या पॅकेज सोबतच पीक विम्याची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ लागली आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक ओढाताण आता काही प्रमाणात कमी होणार आहे. प्रत्यक्ष रक्कम भेटल्याने अनेक कुटुंबांना मोठा आधार मिळेल हे आता इथं निश्चित झालेलं आहे. राज्य सरकारने यासाठी 3 टप्प्यात मदत वितरणाची योजना आखली आणि सुरुवातीच्या टप्प्यात 14 जिल्ह्यांना प्राधान्य दिलं. आज ज्या जिल्ह्यांमध्ये रकमांचा व्यवहार सुरू होईल ते या यादीतीलच आहेत. उरलेल्या जिल्ह्यांसाठी 2रा आणि 3रा टप्पा लवकरच सुरू होणार आहे. आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट, हे पुढील टप्पे कधी सुरू होणार, कोणत्या जिल्ह्यांना निधी भेटणार याची सर्वात वेगवान माहिती इथे तुम्हाला पुढे भेटणार आहे. त्यामुळे अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशाच प्रकारची खरी आणि ओरिजिनल माहिती आम्ही तुम्हा सगळ्यांना सगळ्यात आधी देतो. आता सर्वात महत्त्वाची माहिती समजून घ्या. डीबीटीच्या व्यवहारांवर दररोज ठराविक तांत्रिक मर्यादा असतात. त्यामुळे काही भागात रक्कम जमा होण्यासाठी काही तासांचा वेळ लागत आहे, तर काही ठिकाणी 1 दिवस उशीर सुद्धा होऊ शकतो. आता ही गोष्ट सरकारला माहीत आहे, म्हणूनच सर्व जिल्हाधिकाऱ्यांना प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करा असे आदेश स्पष्टपणे देण्यात आले. त्यामुळे तुमच्या खात्यातील रक्कम आता पूर्वीपेक्षा जास्त वेगाने जमा होऊ लागली आहे. पिकांचं किती नुकसान झालं आहे यानुसार भरपाईचे वेगवेगळे दर ठरवले जातील. तुमचं ज्वारी, मक्का, भाज्या, ऊस, हरभरा, तूर, मूग किंवा इतर कोणतेही पीक असेल, प्रत्येकासाठी स्वतंत्र नियम आणि दर जाहीर करण्यात आले. जर नुकसान 33% जास्त असेल तर शेतकऱ्याला पूर्ण 100% भरपाई दिली जाईल आणि नुकसान कमी असलं तरीही शेतकऱ्यांना मदत मिळावी म्हणून वेगळी आर्थिक तरतूद ठेवण्यात आली. सरकारचं उद्देश एकच, ज्याचं जितकं नुकसान त्याला तितकी मदत. जिल्हा प्रशासनाने या सर्व अटींचा अभ्यास केला आणि
आणि एक अंतिम आकडेवारी सिस्टीममध्ये नोंदवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणं आता वेगानं सुरू आहे आणि त्यामुळे तुम्हाला नक्कीच दिलासा मिळेल. आता या ठिकाणी एक विशेष गोष्ट लक्षात घ्या. मक्का पिकाचं झालेलं मोठं नुकसान राज्य सरकारनं वेगळं लक्षात घेतलं आहे. अनेक ठिकाणी अचानक झालेल्या जोरदार पावसामुळे आणि वाऱ्याच्या तडाख्यामुळे हे पीक मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त झालं. तसंच काही भागात भात शेतीला सुद्धा मोठा फटका बसला. त्यामुळे मक्का आणि भात पिकांच्या शेतकऱ्यांना सरकारकडून विशेष मदत दिली जाईल. तर मित्रांनो, यावेळेस भातासोबत सोयाबीन पिकाचं सुद्धा खूप नुकसान झालं. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा मोठी मदत भेटू शकते. त्यानंतर मक्का आणि ज्वारी पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांनाही चांगली आर्थिक मदत मिळेल. केंद्र आणि राज्य सरकार दोन्ही मिळून एकत्रितपणे रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात जमा करतील. त्यामुळे शेतकऱ्यांना कुठेही फिरून पाठपुरावा करावा लागणार नाही. याशिवाय हरभरा, तूर आणि मसूर या कडधान्य पिकांना सुद्धा मोठा फटका बसला. त्यामुळे विशेष भू अहवाल तयार करून या पिकांसाठीही निधीचं वाटप जलद गतीने सुरू करण्यात आलं. नुकसानग्रस्त भागात पाहिलं तर विशेष करून पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्र या भागांमध्ये मोठं नुकसान झाल्याचं अहवालावरून सिद्ध झालं. त्यामुळे या भागांना अग्रक्रम देण्याचा निर्णय सरकारने घेतला. तर विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये भात आणि कडधान्य पिकांचं गंभीर नुकसान झाल्यामुळे त्यांना देखील मोठ्या प्रमाणात निधी दिला जाईल. सरकारने जिल्हाधिकाऱ्यांना 48 तासांच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्याचे स्पष्ट आदेश दिले. त्यामुळे आता या प्रक्रियेला चांगलीच गती मिळाली असून 2 तासात निधी थेट तुमच्या खात्यात जमा होईल. आता शेतकऱ्यांना बँकांमध्ये लांबच लांब रांगा लावाव्या लागू नयेत म्हणून सरकारने अतिरिक्त काउंटर सुद्धा सुरू केले. त्यामुळे जिथे जास्त गर्दी होत होती तिथे आता अधिक काउंटर उघडल्याने तुमचे व्यवहार अधिक सोपे आणि जलद गतीने पूर्ण होणार आहेत. सरकारने आता अगदी स्पष्ट सूचना दिल्या असून ज्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान झालं त्या भागांमध्ये आजच रोख रक्कम म्हणजे कॅश ट्रान्सफर करायला सुरुवात होणार आहे. कोणत्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये निधी जमा होईल हे आपण आता थोडक्यात आणि स्पष्टपणे समजून घेऊ. यामध्ये पहिला जिल्हा आहे अकोला जिल्हा. अकोला जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मक्का आणि हरभरा पिकांचं गंभीर नुकसान झालं. अनेक शेतकऱ्यांचे संपूर्ण हंगामाचे पीक वाहून गेले. त्यामुळे आज या जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा आणि सरकारी मदत जमा होईल. आपला दुसरा जिल्हा आहे बुलढाणा जिल्हा. बुलढाणा जिल्ह्यातील हवामानातील तीव्र बदलांमुळे डाळिंबाच्या बागा आणि कपाशीच्या शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. डाळिंबाच्या बागातील पानं, फळं आणि संपूर्ण झाड उद्ध्वस्त झालं. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना मदतीची रक्कम थेट खात्यात जमा केली जाईल. आपला तिसरा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा. आता या जिल्ह्यात गारपिटीमुळे मक्का, भाजीपाला आणि कांदा या सर्व पिकांचं प्रचंड नुकसान झालं. मोठ्या प्रमाणात शेतजमीन गारपिटीमुळे खराब झाली. त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आज मोठा दिलासा सरकारकडून दिला जाईल. आता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ढगफुटी आणि मुसळधार पावसामुळे अनेक तालुक्यांमध्ये पिकं वाहून गेली. ज्वारी, मक्का आणि भाजीपाला अशा अनेक पिकांवर मोठा परिणाम झाला. त्यामुळे कोल्हापूरमध्ये सुद्धा आज मदत वितरण सुरू झालं आहे. त्याच्यानंतर आहे सातारा जिल्हा. साताऱ्यामध्ये कृष्णा नदी काठच्या परिसरात पूर स्थिती तयार झाली होती. यामध्ये ऊस, भाज्या, कडधान्य, विविध हंगामी पिके या सर्वांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील आज निधी भेटणार आहे. त्यानंतर आहे नांदेड जिल्हा. नांदेड जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे मक्का शेतीचं प्रचंड नुकसान झालं. काही ठिकाणी पाण्याचा स्तर इतका प्रचंड वाढला की पूर्ण शेत पाण्याखाली गेलं. त्यामुळे नांदेड जिल्ह्याला सुद्धा अग्रक्रम देण्यात आला आहे. तर शेतकरी बांधवांनो, या यादीमध्ये अजून काही महत्त्वाचे जिल्हे जोडण्यात आले जिथे पिकांचं मोठं नुकसान झाल्यामुळे आजच निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे. आता नांदेड नंतर येतो आपला अकोला जिल्हा. अकोला जिल्ह्यामध्ये अनियमित आणि विस्कळीत पावसामुळे मक्का आणि भाजीपाला पिकांना गंभीर नुकसान झालं. नुकसानग्रस्त क्षेत्रातील शेतकऱ्यांना सरकारने आता मोठा दिलासा दिला आहे. त्यानंतर आहे आपला सांगली, परभणी, उस्मानाबाद आणि लातूर जिल्हे. या सर्व जिल्ह्यांमध्ये कोणत्या तरी पिकांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. कधी अतिवृष्टी तर कधी कोरडा हंगाम. म्हणून या जिल्ह्यांना सुद्धा सरकारने प्राथमिकतेने निधी जमा करण्याचं काम सुरू केलेलं आहे. तर शेतकरी मित्रांनो, हे होते सरकारकडून पहिल्या टप्प्यात निधी जमा करण्यासाठीचे जिल्हे. जर तुमची शेती या जिल्ह्यांमध्ये असेल तर तुम्ही निश्चिंत राहा. तुमच्या खात्यात 100% पीक विमा जमा होईल. पीक विम्याची रक्कम सगळ्याच बँकांमध्ये जमा होणार नाही, तर काही अतिशय महत्त्वाच्या बँकांची निवड सरकारने केलेली आहे. आता या बँका सुद्धा आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर सरकारने स्पष्टपणे सांगितलं की खालील बँकांमध्ये सर्वात आधी पीक विमा आणि मदतीची रक्कम जमा केली जाईल. सरकारने एकूण 14 बँकांची निवड मदतीची रक्कम जमा करण्यासाठी केलेली आहे. आता या 14 बँकांमध्ये काही बँका सरकारी बँका आहेत तर काही प्रायव्हेट बँका आहेत. आता या सगळ्यांची माहिती आपण पाहणार आहोत.
आता यामध्ये सगळ्यात आधी जी बँक आहे ती आहे स्टेट बँक ऑफ इंडिया, आपल्या भारताची सगळ्यात मोठी बँक. त्याच्यानंतर शेतकऱ्यांची सगळ्यात लाडकी बँक म्हणून बँक ऑफ महाराष्ट्र, HDFC आणि ॲक्सिस बँक सारखी प्रायव्हेट बँक. त्याच्यानंतर आहे युनियन बँक ऑफ इंडिया, आपल्या भारताची सरकारी बँक. त्याच्यानंतर कॅनरा बँक सारखी प्रायव्हेट बँक, पंजाब अँड सिंध बँक, IDBI बँक. त्याच्यानंतर परत नंबर लागतो आपल्या सरकारी बँकेचा, बँक ऑफ इंडिया, युको बँक, इंडियन ओव्हरसीज बँक आणि सगळ्यात शेवटी नंबर लागतो एका प्रायव्हेट बँकेचा, ती आहे कोटक महिंद्रा बँक. या बँकांमध्ये DBTच्या माध्यमातून निधी जलद रीतीने जमा केला जाईल. यासाठी अतिरिक्त कर्मचारी आजच नियुक्त करण्यात आले. काही शाखांमध्ये तर विशेष तात्पुरते काउंटर सुद्धा उघडण्यात आले आहेत, ज्यामुळे शेतकऱ्यांना कमी वेळेत आणि सुलभतेने रक्कम मिळू शकेल. सरकारची ही योजना अशा पद्धतीने आखली गेली आहे की शेतकऱ्यांना कोणतीही अडचण न येता थेट त्यांच्या खात्यात निधी मिळावा. त्यामुळे शेतकऱ्यांना कुठेही जाऊन कागदपत्र दाखवावी लागणार नाहीत आणि काउंटरवर गर्दी सुद्धा होणार नाही. जर या यादीत तुमच्या बँकेचं नाव असेल तर आजच तुमच्या खात्यात निधी जमा होईल. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तयारीत राहा आणि तुमचं खातं तपासत राहा, तुमचा मोबाईल तपासत राहा. केव्हाही निधी जमा झाल्याचा मेसेज तुमच्या मोबाईलवर येऊ शकतो. तर ही होती आजची पीक विम्यासंबंधी सगळ्यात महत्त्वाची अपडेट. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक द्या. इतर शेतकरी बांधवांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. जवळच असलेल्या बेल नोटिफिकेशनला ऑलवर सेट करा. आता पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.